जय हिंद जय भारत। आता मी मानेवाडा टू बेसा या रोडवर आहो आणि या रोडवर हे बघा, हे सिमेंट रोड फोडण्याचं काम चालू आहे। पहिले या रोडवर मोठ्या प्रमाणात हे पहा किती भयानक पद्धतीचा फोडपाड चालू आहे। पहा JCB पहा, दोन JCB इथे काम करून आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे हा सिमेंट रोड फोडण्याचं काम चालू केलेलं आहे। पहिले 2 वर्षापूर्वी हा डांबराचा रोड बनवला। डांबराचा रोड बनवल्याच्या नंतर डांबराचा रोड या लोकांनी फोडला, त्याच्यावर या लोकांनी सिमेंटचा रोड बनवला आणि सिमेंटचा रोड बनवल्याच्या नंतर हे प्रशासकीय अधिकारी आणि जी काही यांची मिलीजुली सरकार आहे यांचं हे प्रकरण पहा मित्रांनो। पहा, हा जनतेच्या पैशाचा होणारा अतोनात चुराडा आहे। इतका भयंकर चुराडा, इतका भयंकर या जनतेचं नुकसान। हे पहा मित्रांनो, हा एवढा मोठा सिमेंट रोड फोडणं चालू आहे। हे पैसे काय या अधिकाऱ्याच्या बापाचे आहे? हे पैसे या देशातील जनतेच्या नागरिकांच्या टॅक्समधून भरलेले आहे। अतिशय मेहनत करून आम्ही घाम गाळून जो 2 पैसे कमावतो त्याच्यामध्ये आम्ही सरकारचे खिसे भरतो आणि त्या भरलेल्या पैशातून अशा प्रकारचे शासन आम्हाला रोड करून देते। पण या शासकीय भ्रष्ट तंत्रज्ञानामुळे, या शासकीय भ्रष्टाचारामुळे, एकदम बोगस यांच्या नियोजनामुळे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जनतेचं नुकसान होऊन राहिलेलं आहे। 2 वर्षापूर्वी डांबराचा रोड बनवला, मग डांबराचा रोड फोडला आणि डांबराचा रोड मग ते सिमेंटचा रोड बनवला। आता हा सिमेंटचा रोड फोडणं चालू आहे। अरे किती नुकसान, किती जनतेचा मित्रांनो। ही लूटमार शासनाची नसून जनतेची आहे। जनतेच्या घामाच्या पैशातून जो टॅक्स आम्ही करोडो रुपये जमा करतो, तो करोडो रुपयाच्यातून आम्हाला हे असे रोड बनवून दिला जाते आणि यांच्या बोगस कारभारामुळे, या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे, भोंगळ नियोजनामुळे जनतेचं करोडो रुपयाचं हे नुकसान होऊन राहिलेलं आहे। याला जबाबदार कोण आहे? येथील प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे। यांनी हे नियोजन पहिले केलं असतं तर जनतेचा करोडो रुपयाचं नुकसान झालं नसतं। हे पहा मित्रांनो, हे पहा, हां कसं, हे पहा मित्रांनो, काय ताल तंबोरा चालू आहे आपल्या देशामध्ये। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक ब्लॉक होऊन राहिलेला आहे। 3 वर्षापासून येथील जनतेला प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे आणि यांची मनमानी चालू आहे। धन्यवाद। आणि माझ्या मित्रांनो, तुम्हाला विनंती करतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा। हे जे भोंगळ कारभार इथे महानगरपालिका अधिकारी करून ठेवलेला आहे, हे जे झालेलं नुकसान आहे, त्यांच्या विरोधात तक्रार करा आणि त्यांच्यापासून हा खर्च भरून काढा। जय हिंद जय भारत। मी विजय मारोडकर, संस्थापक अध्यक्ष राष्ट्र निर्माण संघटन, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नागपूर शहर। धन्यवाद। जय हिंद जय भारत।